बाबा राक्षे, अतुल देशमुख आणि संजय घनवट हे एकत्र आले तर खूप काही बदल घडू शकतात असं लोकांना वाटतं. तसं बघितलं तर की आमच्या मैत्रीचा पार हा जर कधी आजमावला असता ना तालुक्याने, 2009लाच आजमावला असता तालुक्याने, तेव्हाच ना दोघांमधला एक आमदार झाला असता. ओके, तेव्हाच तुमचा मित्र आमदार झाला. हो, त्या टायमाला आम्हाला जी उत्तरं द्यायची ती पण आम्ही दिली. अशा टायमाला उत्तरं देताना आमच्या कॅपॅसिटीनुसार काय वागायचं ते आम्ही ठरवलं. त्यावेळेला हे आमच्या मित्रांपर्यंत गेल्यानंतर ते मित्र यांना सांगतात तुम्ही त्यांच्या नादी लागून आला. ते काय बरं गुन्हेगारी क्षेत्रातले ज्या माणसावरती वयाच्या 40व्या वर्षापर्यंत एकही गुन्हा नाही त्याला गुन्हेगार तुम्ही साबित करताय. तुम्हाला राजकीय मैत्रीतून धोका मिळाला नाही? तसं नाही, मैत्रीसाठी करण्यातून जास्त हानी बसली. 2009ला तालुक्याचे आदरणीय काय म्हणतात लोक कसले आणि आम्हाला खच्ची करण्यासाठी आमचं कारण नसताना 200 जणांच्या आरोपामध्ये आम्हाला आतमध्ये टाकले. आताच इच्छुक असे लय जणांचे किस्से आहेत. असे सांगा, वेळ आल्यानंतर सगळ्यांची नावं ओपन कराल, काय करायचं ते करा. चित्रपट आणि नाटकामध्ये जसं पडद्याआड जी टीम असते ती एखाद्या हिरोला किंवा एखाद्या चित्रपटाला फुलवते, भरते आणि तो चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या ओढ्या पडतात, तसंच काहीच राजकारणात देखील असतं. आपल्याकडं आज मुलाखतीसाठी अशी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीनं पडद्यामागून म्हणजे राजकारणात नेता म्हणून न गाजलेली असताना पडद्यामागून ज्या व्यक्तीनं नेत्यांचं राजकारण फुलवलंय अशी व्यक्ती आपल्या सोबत आहेत आणि ते विधानसभेच्या दृष्टीनं ते पाऊल टाकतायत. आपल्या सोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका उपाध्यक्ष संजय घनवट. नमस्कार. नमस्कार. तुमचं खेड टाइम्स मध्ये स्वागत. नमस्कार. तुम्ही विधानसभेसाठी इच्छुक आहात, पण वास्तविक पाहता तुम्ही एकही निवडणूक लढवलेली नाहीये. अचानक तुम्ही शिवसेनेच्या इच्छुकांच्या यादीत कसे आलात? कसं आहे साहेब, यादीत येणं किंवा न येणं हे लोकांवर डिपेंड आहे. आदरणीय उद्धव साहेबांनी शिवसेनेचे सगळे कारभार बघताना आमचे जिल्हा प्रमुख म्हणून अशोकराव कार्यरत काम करतात. हे कार्यरत काम करत असताना आदरणीय अशोकरावजी खांडेवार साहेब हे जिल्हा प्रमुख झाले. जिल्हा प्रमुख झाल्यानंतर आमचे काही मित्र आहेत जवळचे, काही शाळेचे मित्र आहेत, कुठे व्यवसायाचे मित्र आहेत. हे मित्र सगळेजण मला म्हणायला लागले, त्यांच्यात चर्चा करायला, आणि ज्यांचं काहीच नाही, जे कशासाठी ह्या प्रक्रियेत येत आहेत हे सगळं आपल्याला माहिती आहे. आमदार किंवा कोणाला आमदार व्हायचंय, कोणाला त्याचे सगळ्यांना डोहाळे लागले, यांचं कार्य काय आहे, बरोबर, यांची काय पद्धत काय, हे सगळं आपल्याला माहिती असताना आपण काय म्हणून कमी आहेत. बरं, इतर कोण तरी बरेच सगळेच आता जेवढे इच्छुक आहेत ते राष्ट्रवादीचे असतील, शरदराव पवार साहेबांच्या गटातले असतील, किंवा आमच्या शिवसेना पक्षातले आमची कॉम्पिटेटर म्हणायला लागेल, किंवा आमच्या पक्षातले आमची मंडळी असेल, उदाहरणार्थ अमोलजी पवार असतील किंवा अशोकराव खांडेवार असेल, हे आमचे जिल्हा प्रमुखांनीच आमची नावं डिक्लेरेशन केली किंवा हाय इच्छुक. म्हणजे त्याला त्यांच्या दृष्टीने कुठेतरी त्यांना पण असं वाटत असेल ना, काही ही व्यक्ती पण संजय घनवट ही व्यक्ती पण काहीतरी वलय आहे, किंवा त्या याच्या प्रवाहात आले तर काहीतरी वेगळं काहीतरी करू शकतात, म्हणून त्यांनी आपलं प्रेसवाल्यांना नाव देऊन टाकलं. नाही ना, पण तुम्ही एकही निवडणूक नाही लढवली तरी हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो ना. हो, बरोबर आहे ना. मी जरी निवडणूक साहेब लढवली नसेल तर लोकांच्या किंवा शेतकऱ्यांच्या यांच्या संपर्कात मी 1996 पासून ह्या 3 तालुक्यामध्ये काम करतो. खेड असेल, जुन्नर असेल, आंबेगाव असेल, मार्केटच्या माध्यमातून मी
शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये फार जवळून आहे. आमचं पूर्ण माझे भाऊ बंधू असतील, हा आम्ही व्यापार म्हणून ह्या क्षेत्रामध्ये 1996 पासून आहे. आणि हे सगळं आमचं आहे ना शेतकऱ्यांच्या निगडीत सगळे व्यवसाय. त्या व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही घरोघरी गेलेलो आहे आणि घराघरातल्या लोकांना किंवा व्यापार लाईनीतल्या बऱ्याच लोकांना आमचे अनुभव पण आहेत. व्यावहारिक असो किंवा बाकीचे हा आमचा काळ झाला 2001 पर्यंतचा. तिथून मागचा 96-2001 आम्ही खेडला मोठ्या प्रमाणामध्ये आडत व्यवसाय केला. 2002 पासून 2009 पर्यंत. त्याच्यामध्ये त्याच्या अगोदर आम्ही 7 वर्ष पिंपळगाव पिंपळगाव येथे आडत व्यवसाय केला. राजगुरुनगर खेड मार्केटमध्ये पण आडत व्यवसाय केला. प्लस माल खरेदी करणे, तो त्याची विल्हेवाट लावण्यासाठी किंवा ते व्यापाराच्या पद्धतीने व्यापार करण्यासाठी मुंबई असो, सुरत असो, अशा पुण्यात असो, सातारा असो, अशा ठिकाणी त्याची आवक जावक जसे आपले शेतकऱ्यांची आवक वाढत त्या पद्धतीने त्याची विभागणी गेली पाहिजे, माल संपला पाहिजे, लोकांचे पैसे झाले पाहिजे, ह्या उद्देशाने आम्ही काम केलं. त्यामुळे लोकांच्या प्रत्येक घरोघरी म्हणलं जरी आम्ही राजकारण म्हणून नाही, पण पहिले व्यापारी आणि एक लोकांच्या हिताचा, शेतकऱ्यांच्या हिताचा माणूस म्हणून माझी ओळख आहे पहिली. नंतर हे राजकारण आहे. हे राजकारणात कसे काय आला? नाही, राजकारणात आम्ही आज पण नाही, काल पण नव्हतो. आम्हाला याचं काय मोह नाही. पण काही गोष्टी जसं शेतकऱ्यांसाठी आम्ही व्यापाराच्या माध्यमातून किंवा आडतीच्या माध्यमातून खेड मार्केट असो, मंचर असो, नारायणगाव असो, पिंपळगाव असो, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जसं पाऊल उचललं तसंच या राजकारणात बी त्यांचा किती कुणाचं काय होतंय, कोण कुणाची किती दिशाभूल करते आणि स्वतःवर काय काय आलं, ह्या उद्देशाने आम्ही राजकारणाचा एक सपोर्ट म्हणून म्हणजे व्याख्या आहे. आता काही नेत्यांची व्याख्या आहेत अशा, राजकारण केलं म्हणजे काहीतरी मिळतं आणि ते काहीतरी घेतं. मग कुणाला प्रसिद्धी मिळवायची आहे, कुणाला पैसे मिळवायचे किंवा कुणाला ह्या याच्यातून पुढं जाऊन जाऊन बऱ्याच काही गोष्टी म्हणजे आता ज्या घडतात चालू घडामोडीमध्ये भरपूर काय घडतंय ते तुम्ही पण बघताय, सगळे लोक पण बघताय. तुम्हाला काय मिळवायचं? मला काहीच नाही मिळवायचं. मला फक्त एकच मिळवायची इच्छा आहे. जे काही तालुक्यात आज चाललेले हा आपला तालुका पूर्णपणे जिल्ह्यात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये आपल्या तालुक्यात इतका सदन आणि सक्षम असं कोणताच तालुका नाही. पण आपल्या लोकांची परिस्थिती फार खराब आहे. पश्चिम भागामध्ये जा तुम्ही, पूर्व भागात जा, आपल्याकडे सगळे आहे आपल्या तालुक्यात. पण जे कोणी राजकारणातून राजकारते आले गेले आहेत यांनी लोकांसाठी काय केलं नाही. जे काय केलंय हे सगळं आहे ना, एकतर स्वतःसाठी केलंय, नाही तर दुसऱ्यांना कोणाला तरी त्याच्यातून संपवायचा प्रयत्न केलाय. आणि ह्या सगळ्या याच्यातून सगळ्यांची परिस्थिती बघितली ना, कुणी पण दाखवा मला, जेवढे आहेत तेवढे, यांची राजकारणात येण्याच्या अगोदरची परिस्थिती आणि राजकारणातून आल्यानंतरची परिस्थिती पूर्ण बदलली. काय याच्या मागचं हे काय, कुणी हायलाईट होण्यासाठी किंवा राजकारणाचा आधार घेण्यासाठी पोस्टरवरती येत आहेत, कुणाच्या तोंडावरती म्हणजे जिभेवरती साखर आहे आणि सरस्वती आहे त्यांच्या तोंडावरती. त्या माध्यमातून लोकांशी कनेक्टेड कसे होतात, म्हणजे त्याला काय म्हणायचं, आपलं दिशाभूल कशी केली जाते. त्याच्यानंतर काही गोष्टी अशा आहेत का कुणाचे दादागिरी. आता आमच्या बाबतीत सगळीकडेच लोक म्हणतात, राजकारणी लोक म्हणतात, म्हणजे आमच्याकडे कधी जेडपीच्या इलेक्शन आल्या, पंचायत समितीच्या आल्या, बाजार समितीच्या आल्या, प्रचाराच्या माध्यमातून तुमच्या गावावर संकट आले, तुमच्या गावात दहशत आहे, अशी विधानं बाहेर येतात असतात पुढच्या लोकांकडून. तुमच्या पश्चात तुमच्याबद्दल बदनाम प्रचार माध्यमातून, प्रचार सभा असो काय असो, अशा प्रकारच्या बदनाम्या आम्हाला त्या घ्याव्या लागतात, घेतो आम्ही. याच्या मागं कोण आहे? नाही आहेत ना, आता असणार म्हणजे विरोधकच.
आणि विरोधकांना त्या गोष्टी ज्या वेळेला खटकतात, म्हणजे पक्षातलेच आहेत का? म्हणजे शिवसेना आमच्या गटात- पक्षातला आमच्या बरोबर कोणी विरोध नाही. हा, आमच्या पक्षात आमच्याकडं असं कोणी नाही. राष्ट्रवादीत आहे. हा, हे येथून मागं गेलं वैयक्तिक आहे. राष्ट्रवादी पण सोडून द्या, हा. पण वैयक्तिक ज्यांना आमचे अनुभव आहे हा, अशा लोकांना 100% वाटतं काय हा एकच माणूस आहे का खऱ्याच्या बाजूने चालणार आहे आणि शेवटपर्यंत तो खऱ्याच्या बाजूने राहणार, म्हणून याला थांबवणं गरजेचं आहे. मग तुम्ही खोट्यांना धडा शिकवणार. दररोज करणार शेवटी त्याच्यात जनतेचं येते. मी जर तसं केलं तर मग जनताच राहिली. त्यांना कोण शान करणार आहे? पण ती वेळ येईल त्यावेळेला भाऊ, आज नाही. आम्ही शिकलोय ना, मैत्री काय शिकली, सगळं शिकलो. आम्ही इथं खेडमध्ये राहायला आलो. माझं बऱ्यापैकी 50% आयुष्य तळेगावात गेलं. व्यापाराच्या माध्यमातून मी खेडला राहायला आलो. सगळे आलो आम्ही, पूर्ण फॅमिली आमची खेळ. तुम्ही तळेगावात काय? नाही, वडील सर्व्हिसला होते. त्या माध्यमातून आमचं शिक्षण किंवा काही पण त्या तळेगावात राहण्याला आल्यापासून इकडं आम्ही आल्यानंतर आमच्या बरोबर लोकांनी मैत्री केली, पण ती आजपर्यंत आम्हाला असं कळालं नाही का त्यावेळेच्या आमच्या पैशापायी केली का मित्र म्हणून मित्र जोडले. त्याचे अनुभव आम्हाला कालांतराने हळूहळू बरेचसे काय आले, जास्तीत जास्त खेळमधून भरपूर आले. त्या माध्यमातून म्हणून आम्ही बी थोडासा निर्णय अशी ठाम राहिलो. आपण आजपर्यंत चांगली कामं करत आलो आणि चांगल्या माणसांबरोबरच राहण्याचा प्रयत्न केला, तसेच आपल्याला पुढे राहायचं आणि चांगलीच कामं करणार. तुम्ही भरपूर मैत्रीच्या याच्यामध्ये आम्ही भरपूर काही शिकलो. तुम्ही मैत्रीचा विषय काढला. बाबा राक्षे, अतुल देशमुख आणि संजय घनवट हे एकत्र आले तर खूप काही बदल घडू शकतात असं लोकांना वाटतं. हो, वाटतं ना साहेब. तुम्ही आजही मित्र आहात? नाही, असं पण म्हणता येत नाही. मित्र नाही म्हणता येत नाही, हाय म्हणता येणार नाही. कसं? कारण एक आहे राष्ट्रवादीत, एक पहिला होता बीजेपीत. आता बीजेपीतून ते पलायन का झालं ते नाही आपल्याला सांगता यायचं. ते आता शरद पवार गटात आले. तुम्ही नावं का घेत नाहीत? अतुल देशमुख नावं काय घ्यायला, त्यांचं काय तिघच मित्र आहेत आम्ही, दुसरे हे तिघांचेच विषय तुम्ही विचारलं त्यांचंच सांगणार. तसे मित्र लय आहेत, चांगले प्रामाणिक मित्र लय आहेत. नाही, यांच्या बाबतीत नाही, असे मित्र प्रामाणिक म्हणजे हे पण आले त्याच्यात प्रामाणिक, पण ते प्रत्येकाचे किस्से वेगळे आहेत ना. बरं, आपण आलो ते. आता यांच्यामध्ये कसं आहे, यांची मैत्री काय आमची काय लहानपणाची किंवा शाळेची अशी मैत्री नाही. बालमित्र नाहीत. बालमित्र नाही. यांची मैत्री म्हणजे कशी आहे, आमच्याकडे होतं त्यावेळेला त्यांच्याकडे नसेल किंवा त्यांच्याकडे असेल त्यावेळेला आम्ही कुठंतरी मागं असेल, अशा पद्धतीची एक व्यावसायिक पद्धतीची मैत्री हळूहळू घडत गेली. पण ती कळायला उशीर लागला, कुणाचं काय कुणाचं काय. आता राक्षे, बाबा राक्षे हे राष्ट्रवादीचं काम करतात. अजित पवाराचं. अतुल देशमुख हे पवार साहेबांचं. महाविकास आघाडीची युती आहे, पण आता हे इच्छुक पहिल्यापासून 2019ला ते इलेक्शनला होते. सुरेश भाऊ असताना आम्ही शिवसेना पक्षात होतो. हे पण शिवसेना पक्षातच 2014ला काम केलं. 14ला हो. ग्रामपंचायत नंतरची नगरपालिकेचे इलेक्शन हे अशा पद्धतीने पुढे ते बीजेपीत गेले, डायव्हर्ट झाले. आमच्याकडे पण काही विषय त्याला बरेचसं काय काय फाटे फुटत गेले. आम्ही 2014ला राजकारणात एंट्री दिली. 2014ला एंट्री झाली. काय निमित्त? त्या अगोदर आम्ही 2007ला मित्र म्हणून सगळ्यांच्या बरोबर राहिलो. मी पडद्याआडून तुमचं खरं काम होतं? नाही, ओपन पण होतं. पण मित्रांनी त्यावेळेला आम्हाला काय काय धडे शिकवले ते पूर्णपणे आमच्या लक्षात येत. त्यावेळेला ते कळायला आम्हाला उशीर लागला. मित्रांनी भरपूर धडे शिकवले. असं असतं. काय असतं, प्रत्येकाच्या अंगात कोणती नाही कोणती तरी कला आहे. आमच्या अंगात कोणती कला आहे, त्यांच्या अंगात कोणती कला आहे, किंवा अजून कोणी काय असेल. मैत्री हा पार्ट, मित्र म्हणून हा पार्ट वेगळा.
त्यामध्ये कोण कोणाला जीवाला जीव देऊ शकतंय हां आणि कुणी कुणाचा कोणत्या टायमाला कसा घात करू शकतं हां हा लय महत्वाचा विषय राहतो. आणि ह्या हिशोबाने मित्र कुणाला म्हणायचे आणि मित्र कुणाला नाही म्हणायचं. तुमच्या खाली काय व्याख्या आहे मैत्रीची? मैत्रीची व्याख्या एक असते, आजपर्यंत आम्ही पण ती शेवटपर्यंत पूर्ण करायचा प्रयत्न केला. पण त्यामध्ये आम्हाला काय धोका बसला. बरं. आम्ही कोणाकडून मित्राकडून काही घेण्याच्या अपेक्षेने कुणा संग मैत्री नाही केली. याच्याकडून हे मला भेटल आणि मग मी याच्यातून पुढे जाईल आणि मला काय पाहिजे म्हणून आम्ही काय आमचं स्वतःचं काय मित्र म्हणून देत राहिलो. पण काही लोकांनी आमच्याकडं कोणत्या उद्देशाने मित्र जॉईन केले हे कळायला फार उशीर लागला. मैत्रीच्या उद्देशाने जर म्हटलं ना, तुम्ही जे विषय काढला तालुक्यात लोक चर्चा करतात, मैत्रीच्या बाबतीमध्ये माझ्या इतका धोका खाणारा मित्रांपासून कुणीच माणूस नाही सापडणार तालुक्यात. धोका खाणारा या धोक्यामध्ये आहे ना, मी सगळं काय माझं आहे ना, म्हणजे त्यांनी बघितलं असं हा कसा एसटी स्टँडला पोतं घेऊन बसू शकतो. पण माझं दैव असं आहे आणि माझ्या आईबापांची पुण्य अशी आहे किंवा माझी स्वतःची वैयक्तिक मत, मी आज बी ज्या कंडिशनला त्यांच्या बरोबर आलो, ज्या कंडिशनला त्यांच्यासाठी केलं आणि ज्या कंडिशनला आज आहे, त्यांची बघण्याची दृष्टिकोन जशी होती त्याच्यापेक्षा वेगळंच राहिलं, तसंच राहिलं. पण त्यांनी मात्र पुरेपूर प्रयत्न केला आम्हाला. म्हणजे शिकण्यासारखं त्यांच्याकडं आज आमचे भरपूर काही मित्र आहेत. तळेगावचे पण आहेत, जुने आहेत, नवीन आहेत, शाळेचे मित्र आहेत. आज बी आम्ही आहे तसेच ना. त्यांना कशाचा आम्हाला एक मी पुढं गेलोय, मी एक काय टेम्पो चालक म्हणून, जीवगाडी चालक म्हणून व्यवसायात उतरलो. आमची काही आर्थिक परिस्थिती एकदम नाजूक आहे. वडील सर्व्हिसला होते तळेगावला. शिक्षण आमचं काय 10वी पर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर आम्ही कम्प्लीट व्यवसाय किंवा काहीतरी होण्याचे उद्देश पण कष्टातून झालो. कोणाच्या भुलभुलया जे प्रकार असतो ना, भुलभुलया बोलण्यातून कोणाच्या कला असते, कोणाच्या डोळ्यांमध्ये कला असते, कोणाच्या वाणीत कला आहे, कोणाच्या हृदयात कला आहे. हे सगळे प्रकार जे आहेत त्याच्यातून जे काय घडतं अशा प्रकारात आम्ही पुढे गेलो नाही. तुम्हाला राजकीय मैत्रीतून धोका मिळाला नाही? तसं नाही. मैत्रीसाठी करण्यातून जास्त हानी बसली. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणजे सांगायचं झालं, 2007ला आम्ही ना ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद अपक्ष लढवली 2 माणसांनी. ग्रामपंचायत कुठे? जिल्हा परिषद लढवली रेटवडी राजगुरुनगर गट होता 2007ला. त्या जिल्हा परिषदला अनिल बाबा राक्षे आणि किरणदादा आहेर, त्यानंतर हिरामन अण्णा सातकर आणि सुरेश अण्णा चव्हाण, असे 4 प्रकारचे उमेदवार होते. 4 वेगवेगळ्या पक्षाचे. मला काय राजकारण कधी कळालं नाही, आज पण नाही कळत, उद्या पण नाही कळायचं. मी तर म्हणतो त्या टायमाला पण काय नाही, पण एक मित्र सगळे एकत्र आलो. आम्ही सगळे वाडा रोड, तिनेवाडी रोड असो किंवा खेडच्या पुलाच्या पलीकडचा भाग असो, सगळे एक झालो होतो. ते एकीमध्ये अपक्ष अनिल बाबा राक्षे 1200 मतांनी निवडून आले. म्हणजे त्या टायमाला आम्ही जे काही काम केलं असेल ते एक मैत्री म्हणून सगळ्यांनी मैत्री म्हणून केलं होतं. त्यानंतर 2007च्याच ऑक्टोबर नोव्हेंबरच्या टायमाला ग्रामपंचायत राजगुरुनगर लागली. राजगुरुनगर ग्रामपंचायत. त्या ग्रामपंचायतीला पण आम्ही सगळे एकजुटीने काम केलं. त्यावेळेस कोण त्या टायमाला काही एक असा न घडणारा हादसा पण घडला होता. तो सांगेल पुढच्या एखाद्या मुलाखतीत. त्या टायमाला पण आहे ना उमेदवार म्हणून मेजॉरिटीमधून सरपंच पद होतं. पार्टी स्पिरिट नव्हता, सगळे इंडिव्हिज्युअल होते. शांताराम बापू यांचं 25 वर्षाची कारकीर्द होती. गोमटकर शांताराम बापू ती त्या टायमाला आम्ही सगळे मित्र म्हणून एकत्र येऊन त्यांची ती कारकीर्द संपवली. हो, म्हणजे ती आज पण आम्ही हार मान्य करतो का आम्ही त्याला कारणीभूत आहे. पण आशा होती मग ती चांगलं काहीतरी चालू झालं. म्हणजे एक
मैत्री म्हणून जे सगळे जमा झाले होते त्या प्रत्येकाला त्या याच्यातून एक वेगळं वाटत होतं का आपल्याला आपल्या ग्रुपला किंवा आपल्या सर्व जे काय लहानपणाचे मित्र असतील, माझे तर काय कोणच नाही म्हणा, पण मी यांच्यामध्ये असा होतो का एक फायनान्शियली स्ट्रॉंग माणूस होतो. त्यावेळेला मी फायनान्शियल स्ट्रॉंगच होतो, आज पण नाही काल पण होतो. तेव्हा हे काय नव्हती, तेव्हा मी सगळं काय बघत होतो. त्यांना असं जे आता सांगायचे वाटतं पैसे पैसे, मैत्री पैशातून बघितली तर त्याचे आजचे जे चाललेल्या घडी आहेत ह्या बघायला भेटतात. आणि मैत्रीतून मैत्री बघितली तर ती 2007ची बघायची, निखळ मैत्री, निखळ मैत्री. पण त्यावेळेला असं नव्हतं वाटलं का माणसाच्या मनात एक असते, होटात एक असते आणि बोलण्यात एक असते. असं त्यावेळेला काय असं कधी समजून नाही आलं कोणालाच नाही, असं काही नाही, गावातल्यांना बी नाही आलं. कालांतराने हळूहळू प्रत्येकाला प्रत्येकाचा अनुभव येत गेला आणि कोण कोणाजवळ किती दिवस थांबले हे पण सगळ्या लोकांना दिसायला लागलं. ते 2007च्या राजगुरुनगर ग्रामपंचायतीचं सांगत होता तुम्ही. राजगुरुनगर ग्रामपंचायतला आम्ही एकत्र येऊन सगळे येऊन गावामधलं म्हणजे पुलाच्या पलीकडचा भाग हा वन साईड सगळा काढला होता. मंडलकर होते, ते कैलास जोशी पप्पा बंडलकर ते होते उमेदवार. अतुल शेट होते, देशमुख, वैभव उमटकर होते. म्हणजे हे वेगळ्या वेगळ्या माध्यमातून सगळे दिग्गज होते. पण फक्त एक आमचा ग्रुप जो होता असा तोच आपला एकदम नॉर्मल मध्ये ह्याच्या नेतृत्वाखाली चालला होता. कोणाच्या? अतुल देशमुखांच्या. त्यांच्या नेतृत्वाखाली चालला होता. म्हणजे ग्रुप पण सगळा अख्खा आहे ना त्यांचा ऐकायचं त्यावेळेला. सगळे तुमचा ग्रुप फुटलाय? हा, कोण नाही राहिलं ना कुणाच. आज कुठं कोण कोणाच. आता हे बीजेपी, राष्ट्रवादी, हे आम्ही राजकीय दृष्टी पण असं बी गावामध्ये आहे ना. गावामध्ये कसं झालं माहितीये का, आता गावात ते ग्रुप सगळा एकत्र होता, चालला पण कालांतराने प्रत्येकाला काय नाही काहीतरी मिळत गेलं. तसं तसं जो तो आपल्याला त्याची नजर उघडी होत गेला, तो जो तो आपला इंडिव्हिज्युअल सेपरेट झाला. नाही असं याला कोणी कोणाला आहे ना, म्हणजे आमच्या तरी म्हणण्यानुसार आम्ही जेवढी मदत केली असेल ना आमच्या ग्रुपमध्ये तशी बाकीची कोणी केली हे अजूनपर्यंत कळालंच नाही. पण तुमच्या ग्रुपकडे एक गुन्हेगारीच्या अँगलनं पाहिलं जातं. हो, गुन्हेगार कसं आहे माहिती का साहेब, हेच गुन्हेगारीमध्ये मी तुम्हाला आताच सांगितलं. आम्ही गुन्हेगार आहे. आज वर्ष माझं जे काय आहे ह्या माध्यमातून ज्या माणसावरती वयाच्या 40व्या वर्षापर्यंत एकही गुन्हा नाही त्याला गुन्हेगार तुम्ही साबित करताय. म्हणजे हे करण्यामागं काय हेतू असतो तुमचा? कोण साबित करताय? झालं ना आता हे जे समजा आता सगळं तुमचं हे राजकारणातून आलं. त्याच्या अगोदर पण 2002-1-2 पासून आम्ही तालुक्यात आलो. हे 2007च्या इलेक्शनच्या टायमाला आम्ही केली ना लोकांशी थोडीशी. मी जिल्ह्यामध्ये तळेगावचं नाव म्हटलं का थोडेसे लोक डचातात. आणि मी इथं आल्यामुळं काय आलं, लोकांना ते एक भांडवल झालं माझं. हे तळेगावून आले. बरोबर. ज्या वेळेला राजकारणाच्या प्रभावामध्ये आम्ही कोणासंग चर्चा करायला गेले, आमची ओळख नाही थोडीफार. आम्ही एक जसं आता तर तुमचं आमचं पण काय फर्स्ट टाइमच बोलणं चाललंय. तुम्ही मला कितपत ओळखत असाल किंवा नाही ते मला माहित नाही, पण तुम्ही मला आपण केलं का बा मला तुमची मुलाखत घ्यायची. अशाच पद्धतीने आम्ही त्या इलेक्शनला पण आम्ही काम करत होतो. कुणी ओळखीचा असू नाही असू पण आमचे तेवढं काम करा असे प्रत्येकाला हात जोडत होतो. बरोबर. माध्यमातून काही ठिकाणी आम्हाला वेगळा पण भाग भेटला. बाबा तू कोण, तुझा काय संबंध आमच्या राजकारणात, अशी लोक पण भेटली. आम्ही खेडचे, तू तळेगावचा आहे असं म्हणणारे पण भेटले. पण त्या टायमाला आम्हाला जी उत्तरं द्यायची ती पण आम्ही दिली. अशा टायमाला उत्तरं देताना आमच्या कॅपॅसिटीनुसार काय वागायचं ते आम्ही ठरवलं. त्यावेळेला हे आमच्या मित्रांपर्यंत गेल्यानंतर ते मित्र यांना सांगतात तुम्ही त्यांच्या नादी लागू नका.
ते काय बरं. गुन्हेगारी क्षेत्रातले आहेत. हा हा, असा प्रचार झाला. हो. आणि त्या माध्यमातून आम्हाला भरपूर खेळमध्ये शिकायला भेटलं. आम्हाला गुन्हेगार कसं डिक्लेअर केलं, त्याचं प्रायश्चित्त कोणी कोणाच्या फायद्यासाठी केलं. 2009ला तालुक्याचे आदरणीय काय म्हणतात लोकप्रतिनिधी त्यांनी 2009ला आमचं कारण नसताना पण फक्त एक काहीतरी पुढं वेगळं घडत राहणार आहे आणि आम्हाला खच्ची करण्यासाठी आमचं कारण नसताना 302च्या आरोपामध्ये आम्हाला आतमध्ये टाकलं आणि हे जग जाहीर होतं सगळ्यांना. हे त्याच्यात नाही येत म्हणून. पण ही मैत्री किती अंगलट आली. मैत्री पोटीच सगळं व्यवसाय आणि मैत्री. राजगुरुनगर शहरात ज्या वेळेला मार्केटच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी उतरलो, त्या व्यवसायामध्ये आम्ही वन स्ट्रोक मध्ये येण्याच्या मार्केटमध्ये अशा पद्धतीचं काम करत होतो. इकडं माल विकला तर इकडं पैसे घेऊन जा म्हणत होतो लोकांना. तो माल इथं शिल्लक राहिला, मुंबईपर्यंत पोचला किंवा कोणी व्यापाऱ्यांनी नेला, याच्याशी काही घेणं देणं नव्हतं शेतकऱ्यांशी. हा प्रकार डोळ्यांनी आपल्या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी बघितलेला आहे. त्यांची व्यापार करण्याची पद्धत कशी आहे लोकांची. मी 2009च्या घटनेत 302च्या गुन्ह्यामध्ये मला 19 लाख रुपये ना लोकांची देणेदारी होती. ज्या वेळेला घटना घडली त्याच्यानंतर याच्यात मी वॉन्टेड काढलंय 4.5 महिने. घरदारांनी पण काढलं, घरदारांनी पण दुःख सहन केलं. पण कोण कोणाच्या किती दुःखात आला हे त्यावेळेला पण कळालं. ज्याने त्याने आपापलं कसं सावरलं आणि कशा पद्धतीने पुढे निघून गेला आणि काय केलं हे सगळं त्यावेळेला आम्हाला सगळ्याच अनुभव घडला. त्या टायमाला आम्ही बाहेर राहून वॉन्टेड पिरियडमध्ये लोकांचे पैसे घरपोच केले शेतकऱ्यांना. पण त्यांनी महिनाभर पाणी भरलंय. महिनाभर त्यांनी रात्रीचा दिवस केला. 6/5/2009 म्हणजे पूर्ण उन्हाळ्याचे दिवस. रात्रीशिवाय लाईट नाही, पाणीला पण प्रॉब्लेम. अशा याच्यात त्यांनी जे कष्ट करून आपल्या इथे टाकले, मी बाकीच्यांसारखं म्हणू शकत होतो. बरोबर. त्यानंतर मी तर ते खेळ मार्केट बंदच केलं. पण आम्हाला काय अपेक्षा, पैशाची काय अपेक्षा नव्हती. मी आमच्या बंधूंना एक शब्द सांगितलं, म्हटलं पैशापेक्षा आपल्याला आपलं ह्या याच्यात कटकटीत जगणं हे आपल्यासाठी शक्य नाही. 2014ला तुम्ही फुल फोर्सनं राजकारण करायचा पडला तुम्ही. हो, याचं कारण म्हणजे ना, याचं कारण फुल फोर्सने सर्व श्री सुरेशभाऊ गोरे हे माणूस फार वेगळा होता. ते माणूस चक्केपंजे खेळणाऱ्यातला नव्हता. आणि चक्केपंजे राजकारणात आम्हाला कळायला लागलं. चक्केपंजे खेळल्याशिवाय राजकारण चालत होत नाही. आज बी आम्ही पण तेच बघतो. इथं काय कसं कोणाचं काय कोणाच्या मनात असतं, काय असतं नसतं, कोण कशा पद्धतीने खेळतोय, राजकीय चक्र कशी खेळायचे. बरं, याचा आउटपुट पण काय आहे हे पण आम्हाला माहिती. बर, हे करण्यामागे याच्यातून आउटपुट काय करायचं, कोण कोणाला किती समाधान देणार आहे आणि कोण कोणाला लोकांसाठी काय करणार आहे हे पण माहिती. 20 वर्ष चांगलं बघत आलो. तुमच्या आर्थिक स्वतःच्या स्वबळावरच्या कमाईमधून तुम्ही किती टक्के लोकांना दिले स्वबळाच्या कमाईवरून ना, हे सगळ्यांचं बघतो आम्ही एक नैतिक जबाबदारी म्हणून नाही, पण एक समाज म्हणून आहे ना. आम्हाला जो इन्कम होतो त्या इन्कम मधले 10% रक्कम आमची समाजासाठी नक्की वापरतो, पण समाजाकडून घेत नाही. हे आम्ही राजकारणात 14 पासून आलेल्याचा आमचा स्वतःचा अभ्यास. आता सुद्धा ही रसिकेची एवढी चालली, कशासाठी चालली, काय चालली हे आम्हाला दिसतं. ह्यामध्ये सगळ्या लोकांच्या इच्छा करतील पण आमच्या ग्रुपला वाटलं ना, तू काय वाईट आहे म्हणून यांना जर डोळ्या लागत असेल तर आपल्याला का नाही लागावं. आपले कुठे दिवस गेले. बरोबर. 2014ला तुम्ही फुल फोर्स. 2014ला कोण किती कोणत्या पद्धतीने
काम केलं, काय केलं, 1 लाट होती. हम्म. सर्व चांगल्या लोकांची, ज्यांच्यावर खरोखर त्यांनी 2004 ते 2014 पर्यंत जे जाणवलं, अनुभवलं, अशा पद्धतीने एक चांगल्या माणसाच्या मागे उभं राहण्यासाठी जी लाट तयार झाली होती. आणि त्या लाटेमध्ये राजकारण म्हणून ज्यांना काय साध्य करता येईल अशा पद्धतीचं साध्य करणारी लोक पण त्याच्या त्या लाटेत होती. बरं. त्यांनी त्यांच्या पद्धतीने हे करून घेतलं. म्हणजे काही लोकांचं, काही आत्ताचे जे काही लोकप्रतिनिधी म्हणून असतील किंवा समाजामध्ये इच्छुक असतील आत्ताच्या तालुक्यामध्ये, किंवा अजून काही गोष्टी ज्या आहेत, तर ते कशासाठी राजकारण चाललंय किंवा कुणाला सपोर्ट करायचं, हे ज्या वेळेला पिक्चर क्लिअर होतो. आज पण जर समजा लोकांची चर्चा आहे, एका सेक झालं तर हे पडतील, एका सेक झाले तर ते पडतील, 3 झाले तर ते नाही पडणार, हा चुकीचा गैरसमज आहे लोकांचा. तुम्हाला काय वाटतं? ह्या यांचा म्हणजे एकूणाचा, हे जे राजकारणाच्या प्रवाहात जे नेते मंडळी आहेत किंवा कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा इंडस्ट्रीच्या माध्यमातून मधले जे ठेकेदार आहेत, यांनी चालवलेल्या या चर्चा आहेत. प्रत्यक्षात काय तुम्ही प्रत्यक्षात तुम्हाला काय वाटतंय? लोकांच्या मनात काय, लोकांची एक मानसिकता तयार करायचं काम प्रत्येक ग्रुप वेगळा वेगळा करतो. पण मी सांगतो, आज अशी परिस्थिती आहे, चेहरा जर चांगला पुढे आला, 4 उभे राहिले ना, तरी तो चेहराच निवडून येणार. पण तो चेहरा असं भुलभुलैयावाला नाही पाहिजे. तू कोणी पण असू दे. तुम्हाला काय वाटतं, कोणता चेहरा तुम्हाला? नाही, असं मी यांना कोणालाच नाही म्हणू शकत का हा चांगला, तो चांगला, कोण वाईट आणि कोण. यांनी यांचं आत्मपरीक्षण करायचं आणि रिंगणात उतरायचं. शेवटी कसं असतं माहितीये का, लोकांनी बोलून घेणं आणि लोकांकडून वधून घेणं किंवा लोकांवर मोहजाळ टाकणं हा प्रकार वेगळा आहे. आपल्या आत्म्याला आपल्याला माहिती पाहिजे का मी सक्षम आहे की नाही. लोक ओळखतात, लोकांना सगळं कळतं. एक माणूस बोलू शकतो, 2 बोलू शकतो, 4 बोलू शकतो. 4 लक्ष आपली लोकसंख्या, सगळे नाही ना बोलू शकत प्रत्येकाच्या बाबतीत. आता जे चाललंय ते भुलभुल आहे सगळं. तसंच प्रत्येकाचं, लोकांना सगळ्यांचं सगळं माहिती आहे, कुणाचं नाही कुणाचं असं काही नाही. जे राजकारणात नव्हते त्याच्या अगोदरच्या पार्श्वभूमी माहिती आहे, राजकारणात आल्यानंतर माहिती आहे, आणि आता पुढे जर गेल्यानंतर पण काय आहे ते पण माहिती आहे. इकडे तिकडे दिशाभूल करणारे लोक, पैसे आले म्हणजे सगळं काय होतं का? तुम्ही जर तुम्हाला पैशामध्ये जर पुढच्या लोकांची तुलना करत असाल तर त्याच्यावर काय गृहीत धरत असेल प्रत्येकाचं, असं काही नाही म्हणत. आमची पण व्याख्या तीच होती 2007ला राजकारण. हे काय पैशावर यांनी तालुक्याला सवय लावली, पैसे दाखवले, हे केलं ते केलं. आता ती चांगल्या कामासाठी लावली, गरज होती त्याची, ती त्या वेळेची परिस्थिती होती. त्याची गरज का होती का नव्हती, पण त्या टायमाला झालेले जे काय पुढे निघून गेले त्यांनी त्याचं कंटिन्युटी किती ठेवली हे त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करायचं. बरोबर ना? बरोबर. ते आत्मपरीक्षण केल्यावर त्यांना त्यांचे उत्तर सापडतात सगळ्यांनाच. 2014ला तोपर्यंत आम्ही खास राजकारण म्हणून कधी आहे ना, राजकारणात आमची एंट्री नव्हती. सुरेश भाऊंचे आमचे 1992 पासून मार्केटच्या माध्यमातून आमचे फार जवळचे संबंध, घरचे संबंध. 92 पासून मी तरकारी मार्केट असो, तळेगाववरून स्वतःचा व्यवसाय असल्यामुळं मी तळेगाववरून टेम्पो घेऊन त्यांच्या काळावर माल घेऊन कांदे बटाटे, त्याच्यामुळं त्या घराशी माझी फार जवळकीचं पहिल्यापासून तसं. भाऊंला 2009ला तिकीट मिळालेलं कॅन्सल झालं. तसं बघितलं तर हे आमच्या मैत्रीचा पार्ट हा जर कधी आजमावला असता ना तालुक्याने, 2009लाच आजमावला असता तालुक्याने, तेव्हाच आहे ना दोघांमधला एक आमदार झाला असता. ओके, तेव्हाच तुमचा मित्र आमदार झाला. हो,
पण एक फक्त प्रत्येकाची एक चूक किंवा त्या राजकारणातला बालिशपणा म्हणा. तेव्हा काय झालं? हा, तर अशा पद्धतीने त्यावेळेची व्यूहरचना बसली गेली आणि शेवटी सत्ता असल्यानंतर सत्तेचा माच कुणी नाही करावा हे शिकण्यासारखं आपल्या तालुक्यातलं आहे. बरोबर. म्हणजे उद्या राष्ट्रवादी सत्तेत होती, नंतर शिवसेना सत्तेत होती, बीजेपी वाले सत्तेत होते, पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सत्तेचा माज कसा करायचा, माज म्हणजे एखाद्या खोट्या नाट्या गोष्टीला कशा पद्धतीने रेटून न्यायचं किंवा कुणावर रॅगिंग कशी करायची हे आपल्या तालुक्यातल्या प्रतिनिधींना फार चांगल्या पद्धतीने माहिती. मग तिथं अजिबात सुद्धा हे नाही बघितलं जात का बाबा आपण करतोय हे चुकीचं आहे किंवा बरोबर आहे, किंवा एक आपल्याला स्वतःला एक नाही का समाधान असतं बाबा मी चुकीच्या मार्गाने आपण एखाद्याला चुकीचं मार्गदर्शन करून एखाद्याला काहीतरी चांगल्या माणसाला किंवा चांगल्या व्यक्तीला किंवा एखाद्या चांगल्या फॅमिलीला डिस्टर्ब नाही केलं, हे माणसाच्या स्वतःच्या आत्म्याला समाधान लागतं. 2009च्या घटनेमध्ये आम्ही बाजार समिती एकत्र लढली. त्यावेळेला जिल्ह्यातून गुंड आपल्या तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधींनी बोलावले होते. ते कशासाठी, तर ते आमचे सारखे मित्र जे होतो एकत्र, या मित्रांना वचक दहशत टाकण्यासाठी. पण एवढी दहशत टाकून हे आज चाललंय किंवा काल चाललंय अशातलं काय नाही. ही यांच्यातले गुण, पहिले पैशांचे गुण ते बघायचे आणि मग यांनी दुसऱ्याला आहे ना ठरवायचं कोण मुंड्यात, कोणाची दहशत आहे आणि कोणाच्या गावावरती संकट आले हे त्यांनी नंतर ठरवायचं. म्हणजे हा प्रकार 2009ला घडला. एक 50-50 गाड्या जिल्ह्यातले गुंडाच्या 50-50 गाड्या मार्केट कमिटीच्या वोटिंगच्या दिवशी आल्या आणि धमकी किंवा दादागिरी करून गेले. तुम्हाला दिली धमकी? माझा राजकारणाशी संबंधच नाही तर मला कोण देते धमकी? मी यांच्या पलीकडे होतो, फक्त मित्रांसाठी उभा होतो. मित्रांसाठी उभा. अशा टायमाला 13-5 असा एवढा यांचा दणदणीत पराभव केलाय जनतेने. त्यानंतर 2014च्या इलेक्शनच्या टायमाला गावागावात आहे ना कार्यकर्ते त्यांचे पण होते. भाऊंचा स्वभाव हा वेगळा होता. सुरेश भाऊंचा स्वभाव हा एकदम नमत. त्यांना असं कुणाच्या नाही का काहीतरी वाढ व्हावा ते कायम समजून सांगायचे प्रत्येकाला. निकाल लागला, काही लोक जी कधीच पुढे प्रचारात म्हणजे यांच्या दमदाटीने ना घराच्या बाहेर पण नव्हती निघाली. हे आज जे आमदारकीला रेसमध्ये चाललेत ना हे घराच्या बाहेर पण निघत नव्हती ते 14च्या इलेक्शनला. पण त्यांनी निकाल लागल्यानंतर पहिले हार घालायला पुढे आलेले. आताचे इच्छुक असे लय जणांचे किस्से आहेत. असे सांगाल वेळ आल्यानंतर सगळ्यांची नावं ओपन कराल, काय करायचं ते कराल. आपण काय आम्ही काय असे कोणाची असं बांधील किंवा कोणाची निगडीत म्हणून राजकारणात नाही. चांगल्यासाठी राजकारणात आहे. उद्या जरी आम्हाला वाटलं ना ह्याच्यातून आपलं आमचं काय त्याच्यावर कोणत्याच गोष्टीचं काय म्हणजे ज्याला नाही का राजकारण केल्याशिवाय त्याचं टिकू शकत नाही ह्यात आम्ही नाही. ज्याला ज्याची गरज आहे तो ते करणार, ज्याला नाही आहे तो त्याच्यापासून लांब जाणार. पण चांगल्यासाठी त्याच्यात राहणं हा आमचा उद्देश. ह्या 2014च्या भाऊंच्या इलेक्शनच्या नंतर भरपूर त्या भाऊंना त्या माणूस सरळ मार्गी आणि संयमी असल्यामुळं ज्यांनी येऊन त्यांनी त्याच्या पद्धतीने प्रयत्न केले. शेवटी 19ला भाऊंना थोडंफार अपयश आलं
तुमच्याकडे बहुतांशी प्रचाराची धुरा होती? धुरा आमच्याकडे भरपूर होती. पण काय झालं, काही लोक ह्या भाऊंच्या कधी असं कुणाचं पण दुश्मनाचं पण असू दे त्याचं पण वाईट करायची कधी इच्छा नव्हती. मराठा आंदोलन हे झालं एक 8 महिने अगोदर, म्हणजे इलेक्शन पिरियडच्या अगोदरच्या 9 महिने अगोदर. त्यावेळेला यातली भरपूर काही मंडळी अशी होती का बाबांना सांगणारे, असंच करा तसंच करा. ते भाऊ माझ्याबरोबर एकदम फ्रँकली बोलायचे, पण ते पण कधी रात्रीचे निवांत असले का मग फोन करतील किंवा मग बोलून घेणार, मग सांगणार असं असं चाललंय काय करायचं. त्यावेळेला आहे ना आम्ही सगळेजण एक विचाराने अशा पद्धतीने होतो, बाबूंचं आपल्याला काय कोणाच्या बाबतीमध्ये कुणी आपल्यासाठी किती कुणी खड्डे खंद द्या, आपल्याला लोकांसाठी काही खड्डा नाही तयार करायचा. बरं, अशा माध्यमातून पहिलं जे मराठा आंदोलन झालं त्यावेळेलाच गुन्हा दाखल होणारा तो गुन्हा थांबला होता. त्याला भाऊ कारणीभूत नव्हते, फक्त एक विचार भाऊंचे ना चाकणमधला भाऊ एक विचार भाऊंचे चांगले होते म्हणून थांबला होता. पण ठराविक लोकांनी त्याच्यामध्ये आमचे नावकरी ते मुंबईला असतात, काही आता चालू लोकप्रतिनिधी यांचेच हे होते, काय कार्यकर्ते होते, यांचेच कार्यकर्ते. कशासाठी? हे गुन्हा दाखल करायला भर पाडणारे त्यांचेच कार्यकर्ते? हो, यांचेच कार्यकर्ते होते जे त्या टायमाला त्यांच्याकडे होते. त्यांचेच कार्यकर्ते पहिले 10 वर्ष यांच्याकडे होते, भरपूर काय कमवून घेतलं, भरपूर काय केलं. हे पाय उतार झाल्यानंतर ते तिथं होते. आमचे नावकरी ते मुंबईला असतात ते होते. अशा काही जणांनी मिळून येणार तो गुन्हा प्रेशराईज टॅक्टिक वापरून तो गुन्हा इलेक्शनच्या अगोदर 2 महिने 3 महिने दाखल करायला लावला. तो सगळ्यात मोठा फटका बसला तो भाऊंना याचा. बाकी त्या माणसाचं कोणत्या तालुक्यात कुणी सांगू शकतं का त्या माणसाने 1 रुपया खाल्लाय, किंवा कोणत्या कंपनीमध्ये त्या माणसाचं कॉन्ट्रॅक्ट होतं, कोणत्या कंपनीतून त्या माणसाला हप्ते चालू होते, असं सांगू शकेल का? तालुक्यातल्या जनतेला माझं पण आव्हान आहे, अशी एक व्यक्ती दाखवा. फक्त एक राजकारण आलं, राजकारणामध्ये आम्ही बघितलं आता थोड्या दिवसातच लय मोठे अनुभव घेतले, थोड्या दिवसात घेतले. आम्ही काही जास्त दिवसाचे मुरंबी याच्यातलं नाही. देवाधिकांच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली आणि पैशाच्या जोरावर या 3 गोष्टीवर राजकारण फिरवतात. 19ला जातीवाद करून टाकले. आम्ही 2007ला पैशावरती इलेक्शन लढलो. दुसरी काय ओळख होती? लढले आणि जिंकलो. दुसरी आमची ओळख होती, एक मी मार्केटमध्ये होतो, माझी ओळख होती शेतकऱ्यांची, पट्टा शेतकऱ्यांचा होता. एक राक्षांची ओळख होती पैसे, माणूस, एवढंच. त्यांचं वैयक्तिक काय जुनं पुराणं खेडमधलं रिलेशन, ते खेडचे रहिवासी होते, देशमुख पण खेडचे रहिवासी होते. पण त्यांची पण काय ओळख होती हे पण आता सगळ्यांनाच माहिती. यांची या सगळ्यामध्ये फक्त एक फंडा आला, तो पैसे. जातीवादामध्ये आले, देव आले. मुस्लिमांचा देव वेगळा, मराठ्यांचा वेगळा, माळ्यांचा वेगळा, त्यांची मंदिरं इकडं तिकडं, ह्या सगळ्या याच्यामध्येच फक्त राजकारण चालू राहिलं. 19ला त्याच प्रकारामध्ये भाव पडले. आम्ही मैत्री म्हणून किंवा एक व्यावसायिक मित्र जुने किंवा वा एक घराशी संलग्न नातं, ते रक्ताचं असू, जातीचं असू किंवा कोणतं पण आम्ही आहे ते आम्हाला माहिती होतं. त्याचा फटका बसणार आहे, पडणार आहे, पण आम्ही आहे त्या जागेवर, आम्ही इकडे तिकडे हल्लो नाही. अशाच पद्धतीने आम्ही 19ला पण इलेक्शन हरले हरकत नाही. पण आम्ही आमच्या पद्धतीने आज बी समाजामध्ये चांगल्या दृष्टीने काम करण्यासाठी जसे आहोत तसेच पुढे पण राहणार आणि तशाच पद्धतीने काम करणार. त्याच्यात आम्हाला कोणतेही समाजाचा एक काय म्हणतात विश्वासघात करायचा नाही आणि समाजाच्या नावाखाली पैसे पण कमवायचे नाही. एवढीच आमची ह्या राजकारणातली व्याख्या आहे. म्हणून आम्ही पण इच्छुक व्हायला हरकत का नाही असं आम्हाला वाटतं.
आणि त्याच्यात आम्हाला आमच्या जिल्हा प्रमुखांनी आदेश दिले, संजय भाऊ मला माहित नाही, तू कायम पडद्याच्या आड राहतो, तू बाहेर आला पाहिजे. त्यांना आमचे विचार पटले, त्यांनी चूकमध्ये नाव घेतलं. आम्हाला काय बाकीच, उद्या भेटलं तिकीट लढणार आहे, बघू त्या वेळेला. तुमचा आखाडा पार्टी झाली, तुमचे नेते सचिन नायर आले होते, त्यामुळं ते अजून एक चर्चेचं उदाहरण आलं की नाही, तसं नाही झालं. आमच्या आखाड पार्टी हा विषय आम्ही दरवर्षी करतो. आज मी जवळजवळ 10 वर्ष झालं. आखाड पार्टी आपला मित्र कुठेतरी नाही का, वर्षभर प्रत्येक जण धावपळीत असतो किंवा कुठेतरी काहीतरी आपलं फक्त फोनवरती चर्चा होत्यात, पण एकत्र यायला भेटत नाही. अशा पद्धतीने आम्ही तो आखाड पार्टीचं नियोजन मी फार जवळजवळ माझ्या हिशोबाने 15-1 वर्ष झाले असं करतो. पण एक थोड्या प्रमाणात पहिले आपले आपले मोजके मित्र मंडळी असे 100, 200, 300, नंतर 500, नंतर 1000, असं राजकारणात आल्यानंतर ते 2000, 4000, 7-8 हजारापर्यंत लोकांची संख्या गेली. त्या माध्यमातून 2 वर्ष झालं संपर्क प्रमुख म्हणून सचिन भाऊ आपल्या जिल्ह्यामध्ये काम करतात. आणि त्या माणसांचं म्हणण्यापेक्षा ते आमच्या नेत्याचं एक फार मोठं व्यूहरचना किंवा एक पुढच्या दृष्टीचं जे विजन आहे हे फार हे, आणि त्यांना बी काही विचार आमचे पडतात. अशा उद्देशाने आम्ही फार म्हणजे कामं करायला सुरुवात केली. मी ॲक्च्युली भाऊ पडल्यानंतर 19ला आम्ही बी म्हटलं होतं आपल्याला हे नकोय, हे काय जे चाललंय हे दिसतंय, याच्यात 99.99% खोटं बोलल्याशिवाय माणूस काय कमवत नाही. राजकारणात 99.99% कोणताच माणूस असा नाही राजकारणात, तर लोकप्रतिनिधी असू द्या किंवा तुम्ही साधा सरपंच असू द्या, त्याला बी खोटं बोलायला लागते. आणि आमचा तो स्वभाव आमच्या याच्यात बसत नाही. आम्ही ते खरं बोलण्यामध्ये त्या राजकारणाचा आम्हाला किती फटका बसतो किंवा आम्हाला त्याचा टार्गेटमध्ये कोण कोण कसे आणतो याचे उदाहरणं भरपूर काय मी जाणवायला भेटली, अनुभवायला पण भेटली. त्यातून अनुभव पण घेतल्यात आणि करणारे करतात त्यावेळेला जाणवतंय, पण तरी सुद्धा आपण काय करू शकत नाही. कारण याचं कारण एक असेल, आम्ही आजपर्यंत आज तुमच्या पुढे बोलतोय, मी फर्स्ट टाइम असेल माझी मुलाखत किंवा फर्स्ट टाइम मी आहे ना तुम्हाला मुलाखत देत आणि माईक समोर बोलतो. नाही तर मी भाषण तुमचं कुणाचं लग्नाला गेल्यानंतर शुभेच्छा सदिच्छा ह्या असला कधीच प्रकार कधी करा. मला सगळे कार्यकर्ते असू द्या, गावातली मंडळी, ज्येष्ठ असू, महिला मंडळ असू दे, सगळे म्हणतात भाऊ तू बोलत का नाही. मी त्यांना फक्त एकदाच हात विनंती करून मला बोलून कुणाचं काय करायचं नाही. बरोबर, मला आपलं माझ्या कामाशी मतलब ठेवायचं. मी आहे ना, तुम्ही सांगताय ते काम करतोय ना, तुम्हाला काय माझ्या बोलण्यापाशी नाही, पण आपली प्रसिद्धी कमी होती बाबा. तू बोलला तर प्रसिद्धी वाढत. माणसाची बोलण्यावर प्रसिद्धी करायची गरज नाही म्हटलं, कामावर आणि ती करायची गरज, बोलून करायची गरज नाही, लोकांच्या नजरेत येते आल्याशिवाय. आम्ही सोमेश्वर मंदिराचं काम केलं साहेब. करोनाच्या काळात आहे ना, मी पण सुरेश बाबांसारखा कोविड होतो. भाऊन मी एकाच दिवशी ॲडमिट झालो आणि भाऊंची योगायोगाने 10 तारखेला दुर्घटना घडली. मी 9 तारखेला डिस्चार्ज झालो. 24 दिवस मी दवाखान्यात होतो, पण तालुक्यात माहिती नव्हतं कोणाला मी कुठे आहे दवाखान्यातून काय. काही जण आहे ना शोधत होते, मित्र म्हणून नाही, मग माहिती घेण्यासाठी नक्की कुठे आहे. त्या करोनाच्या काळात काय काय गमती जमती झाल्यात हे पण आम्ही भरपूर काय पाहिल्यात डोळ्यांनी. या परिस्थितीमध्ये मी ते सोमेश्वर मंदिराचं काम केलं साहेब. ते मंदिराचं काम खरं खूप चर्चेत आहे, पण हे साऱ्या दुनियाला कळाले. आणि निष्कृष्ट दर्जाचं काम म्हणून आहे ना, चौकशी अहवालामध्ये लोकप्रतिनिधी जिल्ह्याला पत्र दिलं का याची चौकशी करा मंदिराच्या कामाची. पण ते कॉन्ट्रॅक्टर जो होता तो काम नीट करत नव्हता. जो कॉन्ट्रॅक्टर होता ज्यांनी घेतलं होतं, आम्ही त्याला थांबवलं. बाबा आम्हाला आमच्या मंदिराचं 300 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, त्याचं काम आम्हाला आमच्या पद्धतीने करू दे. तुझ्याच्याने तू कॉन्ट्रॅक्टर म्हणून तुला सांगितलं होतं का तू आमच्या ज्या काय मंदिराच्या बाबतीत ज्या काय हे करायचंय
डेव्हलपमेंट करायचंय किंवा त्याचा जीवनोद्धार करायचा आहे, तो आम्हाला आमच्या पद्धतीने करून दे. त्यांनी काही गोष्टी चुकीच्या करायला लागल्या, आम्ही ते हातात घेतलं. त्याच्यात आम्ही आमच्या पदरचे पैसे टाकले आणि त्याच्यावर चौकशी अहवाल मागवला आणि चौकशी पत्र दिलं. पत्र आहे आमच्याकडं लोकप्रतिनिधींनी दिलेलं. म्हणजे जे चांगलं करता येत नाही ते चांगलं झालेलं सुद्धा देखवत नाही, अशी ह्या तालुक्याची व्याख्या आहे. सोमेश्वर मंदिराच्या कामाच्या बाबतीत असे प्रकार घडले. त्यानंतर आमच्याकडं फार वर्षापूर्वीपासून लोकांचा आग्रह होता, कडूची पलीकडचा गोलापूर असेल, नहेर शिवार असेल, दांगल शिवार असेल, त्यानंतर डमल शिवार असेल, या लोकांना दरवर्षी काय व्हायचं, उन्हाळ्याच्या टायमाला नदीला आहे ना स्वतःच्या पदर खर्चाने आहे ना नदीला वाळूचा एक मशीनच्या आधारे असा बांध करायला लागायचा. आणि त्या मोरवाडा म्हणून अशा ठिकाणामध्ये तिथून पाठीमागे एक डोह आहे मोठा. त्या डोहामध्ये अलीकडच्या बाजूनी अखरवाडी, पापळवाडी, मिरजेवाडी आणि पलीकडच्या बाजूनी नवेर शिवार, डमल शिवार, टोकेवाडी, गोलापूर आणि जवळजवळ अर्धा आगरमातीचा भाग, एवढं क्षेत्र त्या डोहावरच्या 167 मोटारी पाण्याच्या त्या डोहावरती आहेत. आम्ही स्वतः जातीने नदीला फिरून सगळ्या मोजून घेतल्या होत्या. आणि तिथे एक केटी बांधारा, कोल्हापूर टाईपचा कोकू बांधारा टाकायचा प्रयत्न मी फार दिवसापासून पूर्वीपासून ते प्रयत्नात पण तांत्रिक अडचणी किंवा काही गोष्टीच्या याच्यामुळे तो आहे ना लोकप्रतिनिधींच्या बाकीच्या गाववाले किंवा म्हणजे सरपंच हे ते नवीन ना पण, आणि एखादं चांगलं काम करायला काय माणसाला फार मोठा त्रास होतो. तर ते करताना शेवट भाऊंची आमदारकी 5 वर्षाची संपत आली त्या दिवशी त्याचं उद्घाटन म्हणजे आम्हाला श्रेय आलं. आचारसंहिता लागायच्या अगोदर आम्हाला त्या बंधाऱ्याचं पत्र मिळालं मंजुरीचं. 5 वर्ष झगडत असतं. हा, आणि जेडपीच्या माध्यमातून आम्ही आमची भाऊजाई आरक्षण लेडीजला आल्यानंतर आम्ही आमच्या भाऊजाईला ॲक्च्युली आम्हाला तो पार्ट वेगळाच होता. आमची काय घरातील कोणती लेडीज अशी राजकारणात, मीच नाही राजकारणातलं, घरातलं कोण येणार आहे, पण काही गोष्टी बऱ्याचशा लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी कसं आमच्या घराचं वाटोळं केलं होतं ते आम्ही आमचं सावरलं. परत शेवटी 2च भाऊ येतात, आम्हाला काय 50 भाऊ किंवा बहीण येत अशातला काही विषय नाही. पण आम्ही आमचं घर सांभाळायचं, परत जिथल्या तिथं आलो. आणि ज्यांनी काय घराचा कार्यक्रम लावला त्यांच्या घराचं पण आज बघतोय आम्ही काय चाललंय ते वेळ आल्यानंतर सांगू त्या विषयावरती वेळ आल्यावर. पण अशा पद्धतीने आम्ही त्या राजकारणात 2017ला जेडपीला उभं राहिलो. भाऊजाईला आमच्या तेवढ्या संदीप गणवट या माझ्या भाऊजाई आहेत, त्यांना मी उभं केलं. झाल्यानंतर आम्ही पहिल्या 1.5 वर्षामध्ये 33 कोटी रुपयाची कामं जिल्हा परिषदमध्ये आणली पहिली. फार स्पीडमध्ये आम्हाला काय कळत नव्हतं एवढं मोठं निधी कसं मिळालं. हो, कसं होतं जिल्ह्यातच माझे संबंध, माझी जुनी मैत्री किंवा लोकांशी माझं जे काही कनेक्टिव्हिटी आहे, व्यापाराच्या माहितीतून असू द्या, मैत्रीच्या असू द्या, यांच्या सांगण्यानुसार एजंटनी माझा जो बाजार उठवला गेला, गुंड प्रवृत्ती, गुंड यांच्या सांगण्यानुसार गुंडांच्या माध्यमातून म्हणलं तरी जे काही माझे संबंध होते त्या माध्यमातून मी लोकांसाठी आहे ना 33 कोटी पहिल्या 1.5 वर्षात आणले. आता ते आणल्यानंतर आहे ना ते त्याचं फार जोरात आम्ही आढळराव दादा असतील, सुरेश भाऊ असतील, तालुक्यातले सगळे सेनेचे आजी माजी पदाधिकारी यांच्या जल्लोषात आम्ही ते विकास कामं दाखवली लोकांना त्या टायमाला. का एक जिल्हा परिषद सदस्य नवीन असू जुना असू हा किती कामं करू शकतो हे दाखवून दिलं. ह्या माध्यमातून कॉम्पिटिशन चालू झाली. त्या कॉम्पिटिशन मध्ये मग आमचा फंड वरती कसा आला, काय आला हे विचारपूस लोकप्रतिनिधीकडून चालू झाली. त्याच्यानंतर मग राष्ट्रवादी शिवसेनेची युती होती. त्या युतीच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये अजितदादा पवार यांच्या ताब्यात जिल्हा परिषद होती. पण देवकाते नाना हे अध्यक्ष होते जिल्हा परिषद. त्यांनी कधी असा दुजाभाव नाही केला फंडिंग देण्याच्या बाबतीत.
ते कायम आहे ना बघायचे व हे जनहिताचं काय आहे याच्यात. त्यांनी ते जनहिताच्या हिशोबाने ते कायम फंड देत राहिले. पण आपल्या तालुक्यातले अध्यक्ष झाले, यांनी प्रत्येक कामाला काट मारायला सुरुवात केली. ओनली फक्त वाडा कडूस गट. वाडा कडूस गट फुले. हो फुले. मग ते कोणामुळं करत होते, कशामुळं करत होते माहित नाही. या विषयावरती आमच्या भरपूर तक्रारी झाल्या आणि नाईलाजास्तव तरी सुद्धा आम्ही काम करायची काही सोडली नाही. आम्ही विकतचे फंड घेतले. या जिल्हा परिषद मध्ये ना पैसे देऊन फंड घेतले. असं एकमेव जिल्हा परिषद सदस्य असेल तालुक्यातला नाही जिल्ह्यातला का तो स्वतःचे पैसे देतोय, टक्केवारी कॉन्ट्रॅक्टर नाही, आपण कॉन्ट्रॅक्टर नाही, आपण कोणती कामं करत नाही आणि कोणत्याच प्रकारचा आपण कोणाच्या कॉन्ट्रॅक्टरची टक्केवारी घेतली नाही, घेत पण नाही. मुळात तर कॉन्ट्रॅक्टरांना आम्ही कधी जवळच नाही करत. बाबांनो तुम्ही तुमचे काय लागत आहे ते तुम्ही तुमचं घ्या, फक्त माझ्या गटातली कामं फक्त चांगलं करा, मला तुमचं कसलंच नाही. सगळे घेत्यात सांगात्यात, हा एवढे घेतो तर तेवढे घेतो भाऊ, मग तुझं हे. आम्ही फ्लेक्स बी माझ्या वाढदिवसाला कधी कोणाच्या घरातल्या असू कौटुंबिक कार्यक्रमाला यांना कोणी फ्लेक्स सुद्धा कधी म्हणत नाही तर तुम्ही भाऊ आमचे फ्लेक्स लावा किंवा वाढदिवस घाला. म्हणजे आम्हीच वाढदिवसाला कधी थांबत नाही, आम्ही स्विच ऑफ असतो. या पद्धतीने मग आम्ही तालुक्यात जवळजवळ जिल्हा परिषद गटामध्ये 100 कोटी रुपयाची कामं 5 वर्षात केली. हे कामं करत असताना भरपूर काही त्रास झाला. जनजीवन आणि मुख्यमंत्री पेयजल योजना आणि आत्ताची तुमची ही पंतप्रधान पाण्याच्या जेवढ्या स्कीमा झाल्या जनजीवनच्या, काय परिस्थिती आहे साहेब तुम्हाला सांगतोय यांची. काय केलंय? एवढा मोठा वरतीहून निधी आला, एवढा मोठा सरकारने निधी दिला, याच्यावर कोणाचा अंकुर आहे? काही नाही. सगळ्यांचा अंकुर आहे फक्त टक्केवारी घ्यायची. आणि त्यांनी श्रेयवादासाठी मी आणलं. माझ्या वाडा कडूस गटामध्ये 21 गावं आहेत. 21 गावातले सगळे प्रस्ताव आम्ही स्वतःहून हाताने सगळे जमा करून, कुठं कुणाच्या जागेचा प्रॉब्लेम त्याला 2 रुपये देणे, कुठं कुणाला कशाची अडचणी आहे, या सगळ्या तयारी करून अख्ख्या गटातल्या सगळ्या स्कीमा करायचा प्रयत्न केला आणि सगळ्या मंजुरी करून आणल्या. काही गावांचे याला निष्कर्ष काढताना सगळं हातात कुणाच्या असतं? त्या पाणी वाटपाच्या संस्थेवर काम करणारे अधिकारी, ग्रामसेवक असू द्या, पाणी पुरवठा अधिकारी असू द्या, वय सर्वे करणारे लोक असू द्या, ग्रामपंचायतचे सरपंच असू द्या, कोणत्या प्रतिनिधींनी बघितलंय सांगा? याच्यावरती एवढं सखोल जाऊन अभ्यास केलाय किंवा काय करतात हे? अशी कोणाची मीटिंग लावली? सगळ्या सरपंचाची मीटिंग लावली, अधिकाऱ्यांची मीटिंग लावली? काही नाही. जो तो आपल्या टक्केवारी घ्यायच्या मागे अर्ध्या स्कीमा पडल्यात. कशा? एवढ्याले पैसे कोट रुपये. अरे 5 लाख रुपये यायचे जर झाले 2014च्या अगोदरची परिस्थिती बघितली, 5 लाख रुपये जर आले तरी गावातले लोक उड्या मारायचे. आणि आज कोट्यवधी रुपये येऊन सुद्धा लोकांना समाधान हा प्रकार दिसणार नाही तुम्हाला तालुक्यात. त्याच्यामागं काय कारणच नाही. हेच ना त्याच्यातलं जो काय मर्म आहे. तुम्हाला 1 कोटी रुपये या गावासाठी आले, त्या गावातले जर 1 कोटी रुपये ज्या उद्देशाने आले, तो उद्देश जर लोकांना दिसला, समजा पाईपलाईननी पाणी टाकी 2 टाक्या आल्या, 1 पाईपलाईन आली, 1 विहीर आली, ते पाणी जर लोकांना जर भेटलं तर ती लोकांना समाधान वाटेल नाही 1 कोटीचं सार्थक झालं. इथं तसा प्रकारच नाही. सगळे एकत्र येणे, कशा पद्धतीने पैसे काढता येईल तसे काढणे, 1 कोटीच्या कामाला पूर्णपणे गोळा लागते. कोणाचं 1 फुटावरच पाईपलाईन यूज करतील, कुणी जी आय पाईप असेल तर तिथे दुसरेच पाईप वापरतील आणि हे सगळं खेळ चालतो. तो लोकनेते सरपंच स्वतःने होणारा खर्च तो त्याचे पैसे काढायला बघतो. कोणत्या गावामध्ये असे आपली जेवढी गावं आहेत, जेवढ्या ग्रामपंचायत आहेत, सांगा तुम्ही कोणत्या गावामध्ये अपवाद म्हणून माझं गाव सोडलं, माझं गाव पण मी माझा भाग पण सांगा. कोणत्या गावातला सरपंच असा आहे ना, दिनदुबळा आहे, ओपनच्या जागेचा दाखवा.
बाबा हा खरोखरच कामाचा माणूस होता का, 25 वर्ष 20 वर्ष यांनी गावात काम केलं म्हणून लोकांनी याला आज निवडून दिला असं दाखवा. एवढे सरपंच आहेत सगळे रतीचे, यांना काय लोकांचं पडले, लोकांचं काम व्हायला हरकत नाही. तुम्ही सरपंच व्हा, जिल्हा परिषद पंचायत समिती व्हा, कमीत कमी नाही काय ते हे चाललेले जे काही घटना आहेत याच्यावर तर अंकुर ठेवा. कंट्रोल पाहिजे. बरोबर. लोकप्रतिनिधी जर वरती त्या याच्यामध्ये मानसिकतेत असला किंवा अधिकारीच टक्केवारीच्या मानसिकतेत असल्यावर खालचे काय नाही म्हणणार आहेत कोणी, त्यांची काय विचारांची कुणाची चुकी. फोन येतो ना, एखाद्याने एखादी क्वेरी काढली त्याचा उठाव करायला लगेच तुझ्याकडे बघतोच, तू कुणाच्या जीवा उड्या मार जा. आपण अधिकाऱ्यांचा तो की राजकीय पुढाऱ्याचा, कसं असं माहितीये का, अधिकाऱ्यांपर्यंत माणूस गेला का अधिकारी पुढे पासवर्ड करतो नेत्याकडं. ह्या सिक्वेन्स आहेत. हे बदलणार कधी? हे बदलायसाठी तर येतं म्हणून तर तुमच्या पुढे बसलो, नाही तर मी कधी 15 वर्षात पुढे कोणाच्या राजकारणात. आपल्याला बदलायचं सगळं. बदलायचं नाही, सत्य तर सगळ्या पुढे आणणार मी. याच्यात काय होणार आहे, जेवढे सत्यता आणण्याच्या मागे आहे ना, जेवढ्यांना आहे ना स्वतःचे प्राण गमवायला लागले, हे होऊ शकते. आणि हे या तालुक्यात नवीन नाही आणि आम्ही पण नवीन नाही. आम्ही पण त्या गोष्टीची येणार सुपारी घेऊनच चालणार, प्राण गमवायला लागले तरी चालणार. तुम्ही संपूर्ण मुलाखतीत खरं तर नेत्यांची, पुढाऱ्यांची म्हणा किंवा लोकप्रतिनिधींची नावं घेणं टाळलं. मग तुमच्यासारख्या नेत्यांनी जर तालुक्याच्या जनतेला काही खुलासे, काही पडद्याआड घडलेल्या घडामोडी जर सांगितल्या नाहीत तर लोकांपुढे कशा येणार त्या? नाही साहेब, कसं आहे माहिती आहे का, आज ती सांगण्याची वेळ नाही, नावं किंवा कोण कसं काय. इलेक्शन हा जो पार्ट आहे आता, कुणाचा आमदारकी 5 वर्ष काढायची किंवा ह्या आमदारकीच्या माध्यमातून कुणाला लॉन्चिंग करायचं हे आता वरचे पक्ष नेते ठरवते. मी आज कोणाच्या बाबतीत वैयक्तिक बोलून आतापर्यंत जे घडत आले, माझ्या तोंडामुळं, माझं बोलण्या वाणीमुळं, स्पष्टतामुळं ज्या काही गोष्टी माझ्यावर स्वतःवर व्यापल्यात याचे अनुभव घेतलेत. त्यामुळे मग हे असे सगळे येऊ द्या टप्प्यात, कोण येत आहे ते, तिकीट कुणाला मिळते, तेवढंच माणूस टार्गेट धरायची गरज आहे ना. आता हे सगळ्याच्या बाबतीत मी सांगून काय करू, बरं, नावं घेऊन काही गोष्टी वेळ आल्यावर, हो काही गोष्टी वेळ आल्यावर सांगितलं तरच त्याला महत्व राहणार आहे. नाही तर हेच म्हणणार आहे परत मी की माझ्या बाबतीत पण बोलायला हे कमी नाही करणार ना. आता माझं तोंड चालू झालं म्हटल्यानंतर त्यामुळे त्यांना बोलू द्या, माझ्याकडे त्यांच्या प्रश्नांसाठी उत्तराला येत. मी यांना बोलतो करणार आहे, मी नाही बोलता होणार. यांनी यांची सत्यता पुढे आणायची, यांनी यांच्या हाताने आणायची, मी नाही आणणार कोणाची. ते कधी आणणार? रिंगणात काय अन्याय होतोय, पक्षश्रेष्ठींनी पण विचार करायचा. तिकीट देण्याचा तालुक्याला काय अपेक्षित आहे, पवार गटाची लोक ही सर्वे करतात, तुमचे उद्धव साहेबांची लोक सर्वे करतात. हे निर्णय घ्यायला सक्षम आहे. आणि काही झालं तरी जागा ही शिवसेनेला जाणार आहे. राष्ट्रवादी पवार गटाचे जुने आमदार, लोकप्रतिनिधी म्हणून जुने आमदार आहेत म्हणून ही आता यांच्यात व्हिडिओ आयडेशन विभाजन झाले म्हणून ही जागा पवार गटालाच द्यायची ही व्याख्या तालुक्यात, खेड तालुक्यात होणार नाही. हा गट, हा मतदारसंघ शिवसेनेलाच जाणार आणि आम्ही पण तो घेणार आणि आम्ही पण प्रामाणिकपणे शिवसेनेची प्रामाणिक आहे. आम्ही काय कोणाचे सत्ता आणि वित्त बघून इकडे तिकडे पळालेलं नाही. त्यामुळे आम्ही पण तेवढ्याच जिद्दीने शिवसेनेला कसा गड किल्ला येईल तेच प्रयत्न करणार आणि घेणारच, हे पण सांगतो.
आपल्यासोबत होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका उपाध्यक्ष संजय घनवट यांनी खरं तर पडद्यामागचे पडद्यावरचे बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्यांनी अजूनही काही खुलासे करायचे बाकी आहेत. ते आपण पुढच्या वेळेला जेव्हा आपण त्यांना बोलूया तेव्हा ते तालुक्यात घडणाऱ्या खळबळजनक घटना ते आपल्या समोर नक्की सांगतील हा विश्वास ठेवूया. तुम्ही आलात, आमच्याशी मन मोकळ्या गप्पा मारलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद.